हॅलो, चला मॅचला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते जे नानोबा टीमची. चला सलामीला पार्थ आणि ऋतुज. तर बॉलिंग मार्कवर रवींद्र मोकल. चला मॅचला सुरुवात करूया पंच. चला खूप चांगलं फिल्डिंग सजवलंय आपण पाहताय. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि कितपत चांगला खेळ पाहायला मिळेल या दोन्ही टीमचा. एक फ्रेंडली मॅच, एक चांगली लढत, मैत्रीपूर्ण मॅच अगदी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. खूप चांगल्या उत्कृष्ट ट्रॉफीज, त्यानंतर रायझिंग, इमर्जिंग, त्यानंतर मालिकावीर अशा विविध पारितोषिकांनी अगदी जबरदस्त स्पर्धा, एक बेस्ट 40+ अशी जबरदस्त पारितोषिक पाहायला मिळतात. चला मॅचला सुरुवात. चला पारसाठी षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अविनाश त्याचे वडील आहे, त्यांच्याकडून पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गर्कन फिरले आणि पहिल्याच बॉलवर संपादन केलाय. 4 धावेचा फटका, चौकार. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहताय 30 यार्डच्या आतमध्ये अगदी रिंगण सर्कल तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या बॉलवर मात्र फक्त मिळाली एक सिंगल धाव. धावसंख्या आता 5. 2 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोर कार्डवर लागतायत. एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. सर्व जुने जाणते अगदी खेळाडू आपण पाहताय. चांगली फिल्डिंग आहे, परंतु चेंडूला स्टॉप केलाय आणि धावा वाचवल्या. परवा एकदा सिंगल मिळाली. धावसंख्या आता जोडल्या 6. बघा रवींद्र मोकल यांनी जर 2 विकेट घेतले तर दुवा ग्रुप यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. दुवा ग्रुप अगदी आपण पाहताय. फटका या वेळेला सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय फिल्डर तैनात आहेत आणि चेंडूला स्टॉप केलं गेलं आहे आणि या बॉलवर अंपायर मध्ये होते. चुकी फिल्डरची नाहीये. चला या बॉलवर धावा आल्या 2 आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या 9. अजून जोरात मारायला होता जरासा. चला 2 धावा, धावसंख्या 9. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. गोलंदाज रवींद्र मोकल. या वेळेला शॉर्ट फाईनली आपण पाहताय. क्षेत्र खाली, फिल्डर धावतायत, तो चेंडू मात्र वेगानं निघालाय. सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा चौकार. षटक मात्र
एक सिंगल मात्र खर्च केली. सिंगलनं धावसंख्या 14. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत निलेश मात्रे. निलेश मात्रे गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. स्ट्राईकवर पुन्हा एकदा बॅट्समन ऋतुजला आपण पाहताय. बघा चला उद्या बघा जे लहान मुलं उद्या खेळणार आहेत आणि त्यांचा सामना उद्या ठीक 9 वाजता असेल म्हणजे तुम्हाला लवकर इथे हजर राहायचे लक्षात घ्या. नाही त्या लहान मुलांची हुरहुरी असते. या वेळेला मात्र क्या बात आहे, अप्रतिम झेल टिपलाय बघा. अगदी स्लिम मिडॉनला टिपलेला झेल आणि इथून ऋतूच्या पारीचा अंत धक्का लागतो पहिला. खूप चांगली फिल्डिंग. बघा हर्षला आपण पाहताय आणि बॉलिंग मार्कवर सुद्धा निलेश मात्रे वडील आणि मुलगा. अरे क्या बात है बाप बेटा आपण पाहू शकाल आखिर बाप 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 होत आहे आणि बेटा बेटा. पहिलाच बॉल बुंद्यामध्ये टाकला आणि तो बुंद्यामधला बॉल जर पाहिला ना यष्ट्यांवर अप्रतिम गोलंदाजी. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील बघा. 2 सफलता मिळवल्या बॅक टू बॅक आपण पाहताय आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर टीम तुम्हाला पाहायला मिळेल. जे हनुमान प्रसन्न आज शनिवार आणि चांगला खेळ सुद्धा होतोय. एका बाजूला जय नानोबा प्रसन्न अगदी या नावानं सुद्धा खेळताना संघ आपण पाहिलाय. पारगाव टीम असेल मग चला ऑन अ हॅट्रिक बॉल आणि जबरदस्त यष्ट्यांच्या मागे आपण पाहत आमच्या महेंद्रजी पाटील यांना आपण पाहू शकाल. अगदी दमदार कामगिरी आणि करत असताना आपण पाहताय चेंडूला स्टॉप केलंय आणि पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा तयार. या वेळेला समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रवींद्र मोघल. बघा थांबले ते बॉलवर. त्यांना माहिती आहे जर पुढे गेलो चेंडू जर पुन्हा एकदा मागे आला थोडस फसवलं तर धावा जातील. थोडस वेट केला आणि त्यानंतर चेंडू मात्र पकडलाय आणि त्यानंतर या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल आली. षटक कंप्लीट झालाय आणि मग 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर जोडल्या त्या 19 धावा. पहिल्या षटकात 13 आल्या आणि या षटकामध्ये निलेश मात्रेंचं कमबॅक 2 सफलता आणि फक्त 6 धावा. अप्रतिम गोलंदाजी. क्या बात आहे. धावसंख्या 19. चला षटक क्रमांक 3 अंकित केदारी. अंकित केदारी तिसरं षटक आणि पहिला बॉल या वेळेला आपण पाहताय आणि पहिल्या बॉलवर मात्र अवांतर बॉल फेकलाय. वाईट बॉल न धावसंख्या 1 न पुढे जाईल. 20 धावा 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा स्कोर कार्डवर. चला बॉल या बॉलवर 1 आली. धावसंख्या आता 21 धावा. ध्रुव बघा काही वेगळ्या नवीन आयडियाज घेऊन येतोय. चला हा बॉल आपण पाहताय लोअर फुल टॉस आपण पाहता ऑन साइडला खेळले. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग रवींद्र मोघल. बघा जबरदस्त फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळतोय.
अगदी तंत्रशुद्ध फिल्डिंग पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. चेंडूला कॅरी करण्याचं अगदी पोझिशन पाहिली तर अप्रतिम. या बॉलवर मात्र पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या आता 22 धावा. समोरच्या दिशेला स्ट्रेट फॉरवर्ड सरळ ना पुन्हा एकदा नाही, चांगली फिल्डिंग केली होती. फेकत असताना थोडासा हातामधून निसटला बॉल, स्किट झालाय आणि चांगली फिल्डिंग मी म्हणेन. कारण सलग 3 बॉल त्यांच्याकडे आले आणि प्रत्येक बॉलवर नजर ठेवून चांगली फिल्डिंग सुद्धा करतायत बघा. धावसंख्या आता 24. हा बॉल हातामध्ये सरळ गेलाय. चांगली फिल्डिंग स्वतः कर्णधार पाहायला मिळतील. अप्रतिम फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळतोय आणि जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळत आहे. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहत आहे पार्थ साडी वडील अविनाश यांच्याकडून. यावेळेला बॉल कव्हरच्या दिशेने खेळतायत. तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत. पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा सिंगल आणि या सिंगलने धावसंख्या आता 26 धावा. षटक आता तिसरं सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 26 धावा. म्हणजे मी म्हणेन फारसे मोठे फटके येऊ दिले नाही बघा. चांगली मी म्हणेन गोलंदाजी सुरू आहे. चांगल्या गोलंदाजीचा दर्जा दाखवला जातोय आणि जितका चांगला खेळ करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करतीये. यावेळेला बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय समोर येतोय रवींद्र मोकल. जबरदस्त फिल्डिंग, काय उंच उडी मारली आणि चेंडूला स्टॉप सुद्धा केलं. आणि या बॉलवर मात्र धावा आल्या. चला पाणी न्या, पाणी येऊ द्या. धावा 2 आल्या आणि 2च्या बरोबरीनं षटक कंप्लीट झाली. ती म्हणजे 3-18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18च्या समाप्तीनंतर 28 धावा. साखरपुडा असेल त्या पद्धतीचा कार्यक्रम होऊ शकतं असं अगदी आपण पाहिलं तर कार्यक्रम उद्याच्या दिवसामध्ये भोजनाचा पाहायला मिळेल. सन्मान्य आदरणीय श्री आमचे मित्र चेतन तुळशीराम म्हात्रे यांच्याकडनं पारगा प्रीमियर लीग साठी 1000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. आमिर खूप साऱ्या दानशूर मंडळींचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभत आहे आणि त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण एकमेकांच्या सहाय्याने सहकार्यानं ही स्पर्धा आपण यशस्वी करतोय आणि वस्तू रुपये असेल, देणगी स्वरूपामध्ये असेल, मग पारितोषिक असतील, ट्रॉफीज असतील, त्यानंतर बायसिकल आपण पाहताय, कूलर पाहताय, अशा वेगवेगळ्या गोष्टी. पहिलाच बॉल आपण पाहताय गोलंदाजी करताना महेंद्रजी पाटील यांना आपण पाहताय. हा बॉल इथून मात्र झेल सुटलाय आणि त्यानंतर त्या बॉलवर मात्र 4 धावेसाठी फटका सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये अभिषेक पाटील यांच्याकडून महेंद्रजी पाटील यांच्यासाठी. चला वडील आणि मुलगा आपण पाहताय, कारण प्रत्येक आपण विचार केला ना, प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवलं जातं. आणि महेंद्र पाटील यांचा विचार केला तर राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक असू द्या, अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांची उंच कामगिरी, भरीव कामगिरी आपण पाहिली आहे. आणि मग आता जेल सुद्धा अप्रतिम फिल्डिंग केली जाते बघा. चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. या बॉलवर मात्र एक सिंगल आली. धावसंख्या आता टोटल 33 धावसंख्या. डबल 3, 33 ऑन बोर्ड. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. चेंडू फेकले 3, त्यामध्ये चला स्क्रीनवर आपण पाहू शकाल सर्व आमच्या स्पर्धेचे शिलेदार आणि सर्व मुख्य मंचकावर आपण पाहताय. आपण भूषणजी पाटील यांना पाहू शकाल बघा. थोडीशी झोप आले, डोळ्यावर खूप झोप आलेली आहे. चला बॉल मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अवांतर बॉल, वाईट बॉल फेकले, अवांतरची धाव जोडली आणि धावसंख्या 1 न 34 धावसंख्या. 34 विकेटसाठी 500 रुपये येत आहेत महेंद्र पाटील यांच्यासाठी, अभिषेक पाटील यांच्याकडून. परंतु बॉल हवेमध्ये, संधी होती कॉटन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झेलची संधी, कॅरी सुद्धा केला होता. जसे गोल फिरले थोडासा अगदी तोल गेला आणि तो बॉल मात्र हातामधून निसटलाय सुद्धा. चला तरी चांगली गोलंदाजी. 2 धावा पुन्हा आल्या. धावसंख्या 36 वर पाहायला मिळेल. आता उर्वरित बॉल असतील बाकी. शेवटचा अंतिम बॉलवर धावा किती असतील, की मग चांगला बॉल असेल, डॉट विकेट, अजून काही असेल का. चांगला बॉल हा सुद्धा पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग सुद्धा होती बघा. जे 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय ना, अगदी सिली मिडॉन आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, खूप चांगली फिल्डिंग त्यांची या मॅच मध्ये पाहायला मिळते. षटका आपण पाहताय. 4 कंप्लीट झाली. 24 बॉलचा खेळ संपलाय आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली जाईल. ती 37 धावसंख्या. चला 37 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. अंतिम षटक असेल शेवटचं आणि 6 बॉल मध्ये आता किती धावा येतील स्लॉगरच्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. चला शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये आता किती धावा येतील. चला बॉलिंग मार्कवर गोलंदाज महेश पाटील आणि भूषण पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. काका आहेत, काकांसाठी पारितोषिक लागलं जात आहे. चला पहिलाच बॉल, लेग बाईटची धाव. हा बॉल फुलटॉस वसूल केलाय आणि फटका सुद्धा सुरेख आहे. चेंडू हवेच्या दिशेनं. चला पंच षटकार. इट्स अ 6 रन. आता 4 बॉल शिल्लक आहेत, त्यामध्ये 3 विकेट जर घेतल्या तर जगन्नाथजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथून मात्र क्लीन बॉल यष्ट्यांचा वेग आणि भूषण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कमलाकर पाटील असतील, आई नंदादेवी नांदगाव डीजे.
खूप साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत आणि हर्ष आणि मयूरला आपण पाहत असतो. खूप चांगली ऑपरेटिंग. चला अगदी विकेट मिळाली. चला आणखी जर 2 विकेट आल्या तर जगन्नाथजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चला नवीन बॅट्समन स्वराजला आपण पाहताय आणि 22ची एक धाव आहे. बघा जर या गोलंदाजाचा विचार केला ना, मी म्हणेन वय वर्ष 40+ आणि तरी जबरदस्त गोलंदाजी. अवांतर बॉल जास्त नाहीयेत, त्यानंतर एक्स्ट्रा धावा नाहीयेत, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग सुद्धा चांगली पाहायला मिळत आहे. प्रत्येक गोष्टीला बारकाईनं पाहिलं जात आहे आणि हा बॉल मात्र आपण पाहता आणखी एक डॉट बॉल. आता उर्वरित चेंडू शिल्लक असेल, शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्या आहे ती टोटल 45. चला हा बॉल शेवटचा अंतिम आणि शेवटच्या अंतिम बॉलवर आलाय. चौकार शेवट गोड झालाय आणि चौकारानं धावसंख्या आता पुढे जाईल, ती म्हणजे 49 धावा आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं करायच्या आहेत. टीम जय हनुमान प्रसन्न टीमला जय नानोबा टीमच्या समोर तब्बल 50 धावा 50 अगदी कराव्या लागतील. 5 षटकांनी 50 धावा. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि चला बॅटिंग साठी सज्ज व्हा. बघा उद्या सकाळी लहान मुलांच्या मॅचेस आहेत, ठीक 9 वाजता सुरू होतील. त्यासाठी आपण लवकरात लवकर यायचं. बघा म्हणजे आज लहान मुलं झोपणारच नाही, त्यांना हुरहुरी राहील की उद्या कधी सकाळ होते ना, आम्हाला कधी एकदा मैदानावर खेळायला मिळत आहे. चला उद्या बघा जे 2-2 सामने जिंकलेले संघ असतील आणि उद्या आपण 9 वाजता ठीक इथे हजर राहायचंय, लक्षात घ्या. मग त्यानंतर पुढची जी रणनीती बॉल आउट किंवा अजून काय असेल ते उद्या आपण नक्कीच करणार आहोत. चला चला चेंडू द्या गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि हे सुद्धा लक्षात घ्या उद्या मेगा फायनल आहे. मॅचेस लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत आपल्याला. उद्या जे काही कोणाचे प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील त्या आधीच सॉल्व्ह करून घ्या आपण. उद्या कोणाची सबब ऐकली जाणार नाही, लक्षात घ्या आपण उद्याच्या दिवसामध्ये. कारण बॉल आउट त्यासाठी थोडा वेळ जाईल, त्यानंतर मग सेमी फायनल असतील, त्यानंतर मग अजून वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि मग उद्या आपण पाहिलं तर नॉनव्हेज आणि मग मटन सुद्धा मग खाताना. चला चेंडू द्या तोडताना सुद्धा वेळ जातो आणि मग त्यासाठी लवकरात लवकर सामने सुरू होणं गरजेचं. चला बॉल द्या मैदानात. बघा थोडासा सरावसाठी. चला पूर्ण गँग उतरली बघा, सर्वजण सज्ज झालेत. च 30 बॉल आणि 50चं टार्गेट असेल. 5 षटकांमध्ये 50 धावा. बघा आमची अरुणजी तारेकर यांनी जागा बघा लगेच घेतलेली आहे. फिल्डिंग साठी सज्ज झालेत ते. पॉइंटच्या दिशेनं तुम्हाला पाहायला मिळतील. जागा त्यांनी निश्चित केलेली आहे. बघा अगदी वेगळ्या रंगाचं टी शर्ट, म्हणजे आयकॉन प्लेअर असावेत. आयकॉन प्लेअर पाहायला मिळतील. चला मॅच कडे जाऊया. एक हसतमुख आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. चला मॅच सुरू करूया. हॅलो उत्कृष्ट मधुरगमनी आणि एक संगीत क्षेत्राचे शिक्षक सन्मान्य आदरणीय श्री संतोषजी खैरे साहेब यांचे आगमन होते व्यासपीठाकडे. त्यांचं करतो मी सहर्ष स्वागत. या साहेब वरती आपल्या मंचावर या. आपण आपलं सहर्ष स्वागत पारगाव प्रीमियर लीग मध्ये संतोषजी खैरे पारगाव. चला सन्माननीय संतोषजी साहेबांचे इथे शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा रवींद्र मोकल मैदानात उतरलेत सलामीसाठी आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी आमचे मोकल
अगदी आपण पाहतो जेंट्स परिवार त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला आमचं भोकल परिवार सर्व जेंट्स आपण पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलं जात आहे. खूप एन्जॉयमेंट करतायत बघा. काल सुद्धा खूप मजा, आज सुद्धा मजा पाहायला मिळाली. उद्या आणखी मजा असेल. उद्या धमाल जल्लोष, मग यशस्वीरित्या स्पर्धा अगदी संपन्न होणार आहे. बघा अरुण तारेकर यांनी जर झेल टिपला तर दिलखुश दलवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि कुणाल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मंथन मोकल यांच्याकडून अगदी कूलर आम्हाला दिलेला आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी, बेस्ट बॅट्समनसाठी टॉवर पॅन आपण पाहत आहे आणि त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. ते इथे उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. चला बक्षिसांची लयलूट पाहायला मिळत आहे पारगाव प्रीमियर लीग. चला बॉलिंग मार्कवर गोलंदाज रमण भोईर. चला रमण भोईर बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. हे सगळे आमचे सोयरे परिवार आहेत. चला जाऊया आपण मॅच कडे पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. बॉल पहिलाच आणि पहिल्याच बॉलवर बघा गॅप शोधली, परंतु डीप मध्ये फिल्डर सेकंड साठी सरसावले आणि 2 धावा कंप्लीट. रवींद्र मोकल आणि त्यांच्या जोडीला आपण पाहताय निलेश माधरे. रवींद्र मोकल निलेश माधरे 2 धावा कंप्लीट केल्या पहिल्या बॉलवर आणि 2 न मात्र टीमचं आणि स्वतःचं सांघिक अकाउंट 2 धावेने ओपन केलाय. उंच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल मात्र आपण पाहता यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावलाय आणि चेंडू मात्र निर्धाव आला डॉट बॉल. चला आमचे अक्षय पाटील आलेत. ओके अक्षय काळजी घ्या जरा. हा बॉल आपण पाहताय अगदी शॉर्ट मध्ये आपण पाहताय 30 यार्ड मध्ये एक चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आणि या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल आणि धावसंख्या आता 3 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 तुम्हाला पाहायला मिळेल. माऊली प्रसाद इव्हेंट आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 3 दिवस कव्हर करताना आपण पाहतो त्यांच्या टीमला. त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. त्यानंतर अमितजी मात्रे सरांना सुद्धा आपण ऐकलाच पूर्ण दिवसामध्ये. या वेळेला थर्डमॅन अगदी बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहताय वेगाने निघाले बॉल, परंतु बॅकअप दिलाय, थांबवले चेंडूला आणि या बॉलवर मात्र मिळाले आता म्हणजे 2 धावा. 2 टीमची धावसंख्या टोटल जोडली ती तब्बल 5 धावसंख्या. आमचे स्कोरर आपण पाहताय अमित दादा कडू असतील, करावे गावची अगदी सुपुत्र उत्कृष्ट स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आई नंदादेवी मंडप डेकोरेटर्स, कमलाकर पाटील, डीजे हर्ष, मग मयूर आणि त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया आपण. आणखीन धावेचा प्रयत्न बघा. ज्या धावा जोडता येतील त्या जोडल्या जात आहेत आणि आता मात्र 3 धावा धावून घेतल्या आणि धावसंख्या 8 धावा. करायचे 50. त्रिमूर्ती पंच पाहायला मिळतात प्रवीण पवार सर, विशू कोहली सर, त्यानंतर आत्मारामजी कोहली सर पाहायला मिळतील. खूप अगदी सर्वांचं सहकार्य स्पर्धेला पाहायला मिळत आहे. त्या वेळेला बॉल इथून मात्र आपण पाहताय डीप मध्ये, लॉंग लेग मध्ये आपण पाहताय आणि पुन्हा एकदा या बॉलवर धावा मात्र 2 धावा. रवींद्र मोकल आणि निलेश माधरे 2 धावा जोडतायत. 2 धावसंख्या आता 10 रन्स. चला 10 ऑन अ बोर्ड. षटक संपलाय. रमण भोईर यांचं षटक पहिलं समाप्त झालंय. 6 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल जोडल्या त्या म्हणजे 10 धावा. सरासरी 10ची आहे. आता येणारी 24 बॉल आणि 40ची आवश्यकता. वाजवडाली.
चोवीस बॉल आणि 40ची आवश्यकता असेल. चला धावून धावून दमले सुद्धा. 3 धावा 2 धावा आणि धावसंख्या 10 आहे बघा. आता प्रति षटकामागे 40 10च्या सरासरीने 40 करायच्या आहेत. नक्कीच नक्कीच. कारण सर्व आज आपण पाहताय आज सर्वांनी सुट्ट्या सुद्धा घेतलेल्या आहेत. बरेच जण आपण हॅलो. पाहतायत. पारगाव प्रीमियर लीग खेळत असताना हौशी नवशी खेळाडू म्हणजे जे पडद्यावर कधी येत नाही ते मात्र पारगाव प्रीमियर लीग मध्ये 1 वर्षाच्या नंतर 365 दिवस गेल्यानंतर शेखरजी पाटील हे एकत्र एकजूट झाली. ही पारगाव प्रीमियर लीगची एकता आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणाल? नक्कीच. कारण वर्षभर एखादा न येणारा माणूस परंतु तो लीग साठी येतो, गावाच्या एकीसाठी. हे महत्वाचं आहे. आणि मग एक गाव एक लीग या साऱ्या गोष्टी जर पाहिल्या ना आणि या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम जर आपण पाहिलं ना तर ग्रामस्थ मंडळ पारगाव आणि त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. आणि मग ही सर्व तरुण मंडळी जी तुम्ही पाहता ना त्या सर्वांनी या सर्वांना एकत्रित आणलंय आणि लीग यशस्वी होतीये. ज्या वेळेला पहिला पारगाव प्रीमियर लीगचा फॉर्मॅट चालू झाला पहिला वर्ष त्यावेळेला पहिल्या वर्षामध्ये पूर्ण पारगाव ग्रामस्थांनी 1 लाखाची मदत या पारगाव प्रीमियर लीग साठी केली होती. ते पण लक्षात असणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आणि सातत्याने आम्ही पाहिलंय ज्या ज्या वेळेला मग या पारगाव गावामध्ये आपण पाहिले ना ज्या ज्या वेळेला मग क्रिकेटच नाही क्रिकेटच्या बरोबरीनं अजून जे जे सामाजिक असतील आध्यात्मिक धार्मिक असे विविध कार्यक्रम होतात ना तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वांचा हातगंडा आपण पाहिलाय. सरळ हाताना सर्वजण मदत करत असतात आणि एकमेकांना सहकार्य करून ते यशस्वी सुद्धा करताना आपण पाहत असतो. हेच तर खरी मी म्हणेन ओळख आहे पारगाव गावाची. आणि आज आपण त्यांचं नाव सुद्धा अग्रगण्य घेतोय कारण एक जबरदस्त स्पर्धा पारगाव प्रीमियर लीग PPL 2026 आणि ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा एक जबरदस्त आनंद आणि मजा करताना. हा बॉल आपण पाहताय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपवर रिलीज केला जातोय. चेंडूला मात्र अगदी चांगल्या पद्धतीनं आणि हा बॉल सुद्धा डॉट आलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत ऋतुज. पुढचा बॉल ऋतुज यांचा हा आणखी एक बॉल चांगला बॉल. 5वा बॉल बॅट्समनला बीट केलं जात आहे. 50 धावेचं टार्गेट चेस होईल डिपेंड होईल. धावा इथून जोडल्या जातील वाचवल्या जातील. काहीच चित्र वेगळं राहील का या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. समोर स्ट्राईक वर अंकितला आपण पाहताय ज्यानं 2 चेंडू डॉट खेळलाय. तीन चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळलेत. रवींद्र मोकल वाट बघतायत की स्ट्राईक मला कधी मिळेल, कधी मी स्ट्राईक वर येईन. ऋतुज थोडीशी आपण पाहताय थोडस बॅकफुटला त्याला ढकललं जात आहे. आणि आपण जर विचार केला डॉट बॉल खेळला आणि त्यानंतर एक सिंगल काढली. धावसंख्या 1 न जाईल पुढे. 11 धावसंख्या. सिंगल बघा आपण पाहता आमच्या जी एक बायसिकल तुम्ही पाहताय ते अगदी आपण पाहिलं तर जी 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतात अगदी मग 40+ चे अगदी जुने जाणते. आणि त्यामधून मग त्या टीमच्या पॅकरला पुरस्कर्त्याला अगदी ती बायसिकल आपण देणार आहोत. धावसंख्या आहे टोटल 11 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या आणि या षटकामध्ये फक्त एक सिंगल आली. काही कमालीचं षटक राहिलं ऋतुजचा आणि कमबॅक करून दिलाय. येणारे बॉल राहिले आता 18 चेंडू आणि करायच्या त्या 39 धावा. 18 बॉल आणि 39 13 आणि 13च्या सरासरीनं 39 धावा कराव्या लागतील. हॅलो. काल आपण जो भोजनाचा आस्वाद घेतला तो आम्हाला भोजन दिलं होतं अमित तुषार म्हात्रे यांच्या माध्यमातून. आज शनिवारच्या दिवसामध्ये भोजनाची व्यवस्था अनिकेत पद्माकर पाटील आणि विकास विष्णू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि उद्या 50 किलो भोजनाची व्यवस्था कैलासवासी नागूबाई नामदेव पाटील यांच्या नामदेव तारेकर यांच्या स्मरणार्थ
मोक्ष रमण तारेकर यांच्या वतीने 50 किलो मटणाचं भोजन आपल्याला पाहायला मिळेल. 3 दिवसीय उत्कृष्ट अशी सेवा ज्या सर्वांनी सल हाताने मदत केली त्या सर्वांच्या ग्रामस्थांवर पारगाव पंच कमिटी आणि नरम कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार. धन्यवाद. अन्नदाता सुखी भवा. कारण अन्नदान हे अगदी मी म्हणेन महत्वाचं आहे. एज लागली मॅच मध्ये काय घडतंय बघा. आणखी एक विकेटचं बदल फलंदाज बाद. उद्याच्या भोजनासाठी कैलासाची रमाकांत काशीनाथ तारेकर यांच्या स्मरणार्थ विशाल रमाकांत तारेकर यांच्याकडनं 25 किलो तांदूळ आणि अविनाशजी पाटील यांच्याकडनं 50 किलो तांदूळ देण्यात आलेले आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. चला षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक अभिषेक पाटील यांच्या माध्यमातून. एक काळी आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी एक कालखंड गाजवलेला आहे आणि आजही आपण पाहिलं तर मग चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळत असतो. परंतु आज मात्र जर विचार केला चॅलेंजर क्रिकेट संघ पारगाव आणि त्या टीमच्या माध्यमातून खेळताना पण त्यांना बरीच वर्ष पाहिलंय. यावेळेला बघा जागा बनवून खेळवण्याचा प्रयत्न होता आणि फटका सुद्धा चांगला होता परंतु फिल्डर तिथे तैनात आहे. डीप मध्ये आपण पाहत आहे आणि या बॉलवर मात्र सिंगल घेतली आणि सिंगलनं धावसंख्या आता जोडली ती 13 अंकावर. चला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आमच्या रवींद्र मोकल यांच्यासाठी आमच्या मोकल परिवार ओनली जेंट्स यांच्याकडून. रवींद्र मोकल यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. चेंडू एज लागली जा आणि आणखी एक फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आता अडचणी वाढल्या जात आहेत. अडचणीचा सामना करावा लागतोय. रवींद्र मोकल ज्यांच्यावर जबाबदारी होती सलामीला आले होते आता ते बाद झाले आणि धावसंख्या आहे ती टोटल आता 13 धावसंख्या. बघा आपण पाहताय नवीन फलंदाज येत आहेत महेश पाटील यांच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या भूषण पाटील यांच्याकडून. आणि इकडे आमचे जगन्नाथजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि इथून मात्र पहिल्याच बॉलवर चौकार मारलाय बघा. मगाशी सुद्धा विकेट घेतली आणि आता सुद्धा चौकार म्हणजे तब्बल 1000 रुपये झाले. चौकार आणि धावसंख्या तब्बल 17 धावसंख्या. आता अवांतर बॉल आलाय आणि धावसंख्या आता 18 धावा. चला रोख रक्कम जमा करावी सूचना येते बघा. चला पुढचा बॉल फटका सुरेख अप्रतिम स्ट्रोक कन्वर्ट केलाय आणि चेंडू मात्र निघाला डीप स्वर लेग मध्ये. 1 टप्प्याने आलाय हा चौकार. चला बघा उद्याचा संडे आणि संडे स्पेशल मध्ये जे गेले 3 दिवस आपण पाहताय बघा आज उद्या आणि परवा काल आज आणि उद्या जे पूनम आचारी आमचे जे आचार्य आहेत ते जे भोजन बनवत आहेत
आणि त्यांच्यासाठी बघा आपण जे अविनाशजी पद्माकर पाटील यांच्याकडून आमच्या आचार्यांसाठी जी सर्व मंडळी असेल ती त्यांच्यासाठी 2 खंब्याची व्यवस्था आहे उद्यासाठी. रुपेश रमाकांतजी तारेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपये आर्थिक सहाय्य आम्हाला येते. त्यांचं हार्दिक स्वागत. बघा सूचना बघा, जे पुरुष मंडळी आज खेळतायत त्यांनी सुद्धा घरी जाऊन सांगायचं आहे आपापल्या घरी ग्रामस्थ मंडळ उद्या भोजनासाठी यायचं आहे, लक्षात घ्या. मग महिला मंडळ सुद्धा त्यांनी सुद्धा या. कुणी जर लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल आपण या स्पर्धेचा आवाज, तर सर्वांनी लक्षात घ्या. उद्या सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये भोजनासाठी आमच्या महिला सुद्धा इथे उपस्थित होतील. त्यांना सुद्धा आपण आवाहन करूया, आपण सर्वांनी या. आमच्या लहान थोर मग कुणी मुली असतील, त्यानंतर आमच्या महिला भगिनी असतील, सर्वांना विनंती आहे उद्या सर्वजण आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्या, भोजनाचा आस्वाद घ्या आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी इथे जमूया. दुपारी उद्या जेवण बनवायचं नाहीये, सर्वांनी इथे या. चला मॅच कडे जाऊया आपण. धावा संख्या आहे टोटल 22 धावा. हा बॉल मात्र आपण पाहताय सिंगल साठी. सिंगल न धावा संख्या आता 23 करायचे 50 म्हणजे राहिल्या 27. 11 चेंडू आणि 27 धावा. आणखीन 2-3 फटके येणं गरजेचं आहे. 2 चौकार, 1 षटकार, 1 चौकार. परंतु बॉल मात्र बघा समोर महेश पाटील आले आणि गोलंदाजाची लय बिघडली, कारण त्यांनी 2 चौकार मारलेत. थोडासा दबदबा राहिलाय आणि आता मात्र वाईड आलाय. आता राहिल्या 26 धावा. पुढचा बॉल, पुढचा बॉल फुल टॉस, एज लागली, लॉंग स्टॉपला चेंडू फरार निघालाय. हा येतोय नशिबाचा चौकार. चला रक्कम वाढली 2 आणि त्याच्यावर 3-0. चला काकांसाठी. चला चौकाराने धावा संख्या आता 28 धावा. 22 राहिल्या. हा बॉल मात्र पाहायला मिळेल तुम्हाला. अगदी लाईन पिचिंग हे सुद्धा पाहिलं जात आहे, कारण जी लाईन आणि मग चेंडूची पिचिंग पाहिली जाईल. चेंडू कुठे डिलेवर होतोय, कारण नंतर आतमध्ये आला बाहेर गेलं, या गोष्टी खूप नंतरच्या आहेत. हा बॉल या वेळेला समोरच्या दिशेला आपण पाहतोय फटका खेळलेत. रमण भोईर चेंडू पर्यंत पोहोचतील. चांगली फिल्डिंग आणि चेंडूला फेकताय तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 रन्स. 30 धावा आता आल्या, राहिल्या 20. चेंडू शिल्लक असतील आता 8 बॉल मध्ये 20 धावा. 8 मध्ये 20 ची आवश्यकता. या जोडीला आता करायचं, जे करायचं ते या जोडीला. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या समोरून टॉस केला, टर्न केला आणि हा बॉल मात्र पुन्हा एकदा डॉट येतोय. गोलंदाज स्वराज पाटील. 7 बॉल आता 20. हा बॉल निर्णायक, हा बॉल निर्णायक. झेल सोडलाय. डॉट एक सिंगल आली. 6 बॉल आणि आता 19 धावा. एका बाजूला जय हनुमान प्रसन्न, दुसऱ्या बाजूला जय ज्ञानोबा प्रसन्न, अशी 2 संघ पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आता 19चा 1 राहिलं. 19चा टार्गेट. सामना कोण जिंकेल, सामना कोणाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल आणि कोणता संघ अगदी विजयी होईल. चला 6 बॉल 19. चला गोलंदाज सज्ज करूया आपण आणि मॅचला पुन्हा एकदा लगेच सुरुवात करूया. ऐकूया संगीत. आली महेश जी पाटील यांच्या बाट मधून, तर जगन्नाथजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल आणि आता 19.
6 बॉल 19. आता चला मग 3 चौकार 3 षटकार येतील का? चला आपण सन्मान करूया. संतोष दादा खैरे त्यांचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतोय स्वागत कक्षामध्ये आपण हा सन्मान करूया. आपण आला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उत्कृष्ट आपण पाहत आहे ज्यांच्या अगदी हातामध्ये जादू आहे, कला आहे आणि मृदुंग अगदी वादक आपण पाहत आहे. उत्कृष्ट असे मृदुंग वादक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते संतोषजी खैरे साहेब आणि त्यांचा इथे सन्मान होतोय. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या कला आहेत ते आपण पाहत असतो. या वेळेला फटका एक्झिक्यूट केला आहे आणि फटका मात्र जादू आहे. पाहायला मिळेल इशारा काय येतोय पंचांचा. इट्स अ 4 आलाय. एक टप्पा आणि चेंडू मात्र सीमा पार. चौकार अंतर कमी केलंय. आता बॉल राहतील शिल्लक ते म्हणजे 5 बॉल आणि राहिल्या 14 धावा. 5-14चं समीकरण. चला चेंडू द्या. 5-14चं समीकरण आता या मॅच मध्ये. चला 5 बॉल 14 तब्बल 2500 रोख रक्कम. चला जो संघ जिंकेल विनर टीम डान्स करायचा, आपल्याला नाचायचे. लक्षात घ्या नृत्य करणार आहोत आपण. डीजे हर्ष. यंदाच्या वर्षामध्ये पनवेल कोळी समाजाला आई एकविरा मातेच्या पालखीचा पूजेचा मान आणि उद्या 22 तारीख आणि उद्या दुपारी 3 वाजता अगदी आपण पाहताय उद्या इथून पालखी प्रस्थान करणार आहे. आणि सलग मला वाटतंय आपण पाहिलं तर 3दा हा मान सुद्धा आपण पाहता मिळालाय. चला धावून घेत आहेत, धावा वेगानं धावतायत आणि या बॉलवर घेतल्या 3 धावा आल्या. 3-3 आणि आता मात्र 3 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. आता धावून दमले सुद्धा. थोडस वाहू चालू आहे. 3 बॉल 11. पाणी पाणी हाय हाय पाणी. चला 3 चेंडू 11. बसून प्या. 3 बॉल 11. तरुण पिढी धावल्यानंतर आपण त्यांना बघतो. आता ही मंडळी धावतायत 3-3 धावतायत. काय जबरदस्त खेळ. कारण विजय भले संघ कोणताही जिंकेल, गावाचा विजय, लीगचा विजय, आपल्या सर्वांचे एकीचा विजय आहे आणि या प्रीमियर लीगचा विजय. आणि तोच इथे आपण पाहत आहे पारगाव प्रीमियर लीग PPL 2026. आता बॉल राहिली 3 आणि धावा संख्या 11. उद्या बघा लहान मुलांच्या 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आपण लवकरात लवकर सकाळी हजर व्हा. आणि जे संघ 2-2 सामने जिंकलेत, मग बॉल आउट असेल, इक्वल झालंय, मग ते सुद्धा उद्या आपण ठरवणार आहोत. तर 9 वाजता आपण इथे हजर राहायचंय. ज्या 4 टीम असतील त्या 4ही टीमच्या कर्णधार टीम स्क्वॉड घेऊन आपण रेडी राहायचंय. लक्षात घ्या. आपण हा बॉल मात्र काय झालं काय मागे. पंच वाईट +5 नशिबाचा चौकार आणि 5 धावेने आता मात्र इक्वेशन बदललंय. येणारे 3 बॉल 6ची गरज. 3 चेंडू आणि आता 6 धावा. काय सामन्यामध्ये रंगत भरली बघा. काय रंग भरला जातोय. अप्रतिम मॅच. अगदी असं वाटलं नव्हतं 6 मध्ये 19 धावा राहिल्या होत्या आणि सामना असा होईल असं वाटलंच नव्हतं. परंतु क्या बात आहे. चेंडू पाहिजे. चला चेंडू द्या. किती घेता. चला 3 बॉल आणि आता मात्र 6ची गरज. आपला अप्रतिम रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सर्वजण आनंद घेत आहेत, मजा लुटतायत या स्पर्धेची, या मॅचची. 3 चेंडू आणि आता 6. हा बॉल कदाचित निर्णायक असेल. या बॉलवर डॉट आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये फिल्डिंग करणारा संघ, कदाचित प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. परंतु
बॉल पुढचा पुढचा बॉल पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. आता समीकरण बदललंय. येणारी 3 चेंडू आणि 5ची आवश्यकता. चला वाईट. 3 बॉल 5, 3-5च समीकरण. 3 बॉल 5, 3 बॉल 5 रन्सचा प्रयत्न आणि ही महत्वपूर्ण रन्स असेल. लेग बाय चाली 1. आता 2 बॉल आणि 4 स्ट्राईक वर महेश पाटील. म्हणजे मॅच मध्ये काही घडू शकतं. गोलंदाजावर प्रेशर असणार आहे आणि ते प्रेशर आता कसं पद्धतीने रिलीज केलं जाईल. शांत संयमाचा खेळ मग करावा लागेल आणि तो होईल का. 2 बॉल 4. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 2-4 जबरदस्त खेळ आपले जुने जाणती मंडळी करतायत आज या पीपीएल मध्ये. 2 मध्ये 4ची आवश्यकता. फटका आपण पाहताय. रन्स किती मिळतील आणि आता मात्र हा बॉल 3 धावा 34चा प्लॅन आणि 4 धावा कंप्लीट. क्या बात आहे. चला महेश पाटील या आणि चला भूषण पाटील. या हॅलो चला.